श्री स्वामी समर्थ सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर उद्यापासून आपला शुक्रवार चालू होते. आजपासून श्रावण महिना चालू झाला आहे. तर मी सुरुवात केली 11 गुरुवारची. तुम्हीही करा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल. आणि उद्यापासून आणखीन एक सेवा करायची आहे आपल्याला वैभव लक्ष्मी व्रत सोबतच. तर 5 शुक्रवार येत आहे ह्या श्रावण महिन्यामध्ये. तर तुम्हाला जीवितेची पूजा करायची आहे. जीवितेची पूजा कशी करायची आहे, जसं की आपण नागपंचमीला जे लहाया आणतो त्या लहायामध्ये आपल्याला नागनरसोबाचा फोटो असतो. तर तो फोटो घ्यायचा आहे, किंवा तुम्ही गुगलला सर्च केला तरी तुम्हाला फोटो तो मिळून जाईल. तो फोटो घ्यायचा आहे, फोटो लावायचा आहे. तिथं तुम्ही हळदी कुंकू अक्षता, त्याला तुम्हाला माळ घालायची आहे, वस्त्रमाळ घालायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही आघाड्याची जी माळ भेटते आघाड्याची ती माळ घेऊ शकता. त्याच्यामध्ये दुर्वा हे करून ती माळ त्यांना अर्पण करू शकता. हळदी कुंकू, दिवा, फूल, अक्षता वाहू शकता. हे सगळं तुम्ही ती आघाड्याची माळ घालायची आहे देवीला. त्याच्यानंतर देवीची आपल्याला उपासना पकडायची आहे. आणि उपास हे 5 फक्त शुक्रवार करायचे. हे फक्त श्रावण महिन्यामध्येच आपण करतो, इतर दिवशी नाही करत. तर हे आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य देण्यासाठी त्यांची पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर पाटावरती हे सगळं चौरंगवरती करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या घरात देव्हाऱ्यावरती करू शकता. हे सगळं पूजा वगैरे केल्यानंतर तुमच्या मुलांना, लहान मुलं असतील घरात, तर त्यांना तुम्हाला ओवाळायचं आहे. जे ताट तुम्ही देवीला ओवाळलं आहे, आरती केली आहे, त्याच ताटाने तुम्हाला लहान मुलं तुमची बसून ओवाळायचं आहे. त्यांना दीपपूजन करायचं आहे. जसं की त्यांना ओवाळून घेऊन वगैरे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना सुख समृद्धी, यश, आरोग्य सगळं दे आणि माझे मुलं एकदम निरोगी राहू दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे देवीला. तर ह्या देवीचं असं जे कथा आहे त्या कथेमध्ये असं सांगितलं आहे. आणि भरपूर जणांना अनुभव पण आलेला आहे. ह्याचा खूप छान अनुभव आला आहे. करून बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. तुमच्या घरात काही कटकटी असतील, काही बाधा असतील, काही तुम्हाला इच्छा असतील, तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता श्रावण महिन्यामध्ये. तर ह्याची कथा अशी आहे की जी देवी आहे आपली जीविता आई, तर त्याच्या रिलेटेड ही कथा आहे. एक ब्राह्मण असतात, पहिले जुने झालेली ही कथा आहे. एक ब्राह्मण जोडपं असतं आणि ते एका ठिकाणी राहत असतात. त्यांच्या घरात सतत दरिद्री असते, कटकट असतात, भांडणं होत असतात. म्हणजे सुख हा प्रकारच त्यांच्या घरात नसतो. कंटिन्यूली त्यांच्या घरात भांडणं असतात, कंटिन्यूली भांडणं असतात. मग ते शेजारी तिची मैत्रीण असते, ते ब्राह्मण जे असतात ना त्यांची वाईफ, त्यांची एक मैत्रीण असते शेजारी. तर ती सांगते की माझ्या घरात कंटिन्यूली भांडणं आहेत, कटकटी आहेत, म्हणजे कंटिन्यूली काही ना काही होतच असते. शांतता असतं नाही, सुख नाही आहे, समाधान नाही आहे, शांतता नाही आहे. तर काय करायला पाहिजे? तर त्यावेळेस ती सांगते की तू हा व्रत कर जीवितेचा. आता श्रावण महिना चालू झाला आहे, तू हा जीवितेचा व्रत कर. तर ती तिला सांगते कसं करायचं, काय करायचं. त्यांना मुलं बाळही नसतात, त्यामुळे ती तो व्रत करायला सांगते. त्याच्यानंतर हा व्रत करतात. घरात ते येते, व्रत वगैरे करतील, पूजापाठ करतील, उपवास पकडतील. त्याच्यानंतर त्यांच्या हळूहळू जी घरातली दरिद्री आहे, घाण आहे, साडेसाती आहे, पीड आहे, ही सगळी जाती हळूहळू ह्याच्यामध्ये, आणि त्यांच्यामध्ये सुखाचे दिवस येऊ लागतात. मग त्यामुळं त्यांनी ही जी कथा आहे ती अजून भरपूर जणांना सांगितली. म्हणजे भरपूर जणांना अनुभव आले. त्यांनी म्हणजे असं भरपूर जणांना अनुभव आले. त्याच्यानंतर भरपूर जणांचं चांगलं झालं. हा तो हेतू आहे की तुमच्या मनातली किंवा तुमच्या आयुष्यातली जी काय घाण असेल आयुष्यातली, तर ती सगळी बाहेर निघून जाते आणि तुमच्या घरातली घाणही निघून जाते आणि तुमच्या घरात सुख समृद्धी आणि पैसा यायला होतो. मेन म्हणजे हा आर्थिक, म्हणजे जसं की आता तुमच्या घरात पैसा साठत नाही आहे, काही प्रॉब्लेम येतात आहे, काही आजारपण आहेत, किंवा तुम्हाला काहीतरी इच्छा आहे की बाबा माझं स्वतःचं घर हवं, गाडी असावी, किंवा काही ना काही इच्छा आहे की मला जॉब लागा, तर तुम्ही ही सेवा एकदा नक्की करून बघा. तुम्हाला खूप छान अनुभव येईल. आणि आत्ता उद्यापासूनच करायची आहे आपल्याला ही सेवा. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल. तुमच्या लहान मुलांनाही उद्या ओवाळा. हे आपल्याला 5 शुक्रवार करायचं आहे जोपर्यंत. आणि जर ज्यांच्या घरामध्ये, आता माझ्या घरामध्ये मी आधी नागनरसोबाचा फोटो नाही आणू शकत, तर नागनरसोबाचा फोटो हे तुम्ही त्याच्यानंतर नाही आणू शकता. जसं की तुम्ही नागपंचमीला आणला, त्याच्यानंतर तुम्ही करू शकता. ज्यांच्या घरात आत्ता आणू शकतात त्यांनी उद्यापासून सेवा करायला सुरुवात करा. पण माझ्या घरात आणू शकत नाही मी आधीच, त्याच्यामुळे मी हे नागपंचमी झाल्यावरतीच करणार आहे. तर तुम्ही करा, तुम्हाला खूप छान फायदा येईल. जे घरात आपले छोटे छोटे जे हे उपाय आहेत त्याने तुमच्या घरात खूप सुख समृद्धी आणि तुमच्या इच्छा होतील. काही जणांचे घर वगैरे असतील, कुणाचे गाडी असतील, कुणाचं जॉब असेल, कुणाचं चांगल्या ठिकाणी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, किंवा आणखीन काही
अपेक्षा असतील किंवा सतत घरात किटकिट होतीये किंवा सतत कोण ना कोण आजारी पडते, एक झाले की तुम्ही हा उपाय नक्की करा. तुम्हाला खूप छान फायदा येईल. काही नाही, फक्त आपल्याला दिवसभर उपवास पकडायचा आहे, देवीची पूजा मांडायची आहे, तुमच्या घरातले जे लहान मुलं असतील त्यांची आरती करायची आहे, बस एवढंच करायचं आहे. आणि जीविती आईला आपली प्रार्थना करायची की आमच्या घरात सुख समृद्धी आणू दे, सगळं आमच्या सुखाने चालू दे, तुझी कृपा अशीच राहू दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची. हे तुम्ही करून बघा, तुमच्या घरात नक्की यश येईल. तुम्ही ही पूजा कशी करायची आहे आता मी तर दाखवू शकत नाही कारण माझ्या घरात नाही, पण मी तुम्हाला फोटो देईल जीवितेचा. कोणता फोटो, जो वरतीचे फोटो आहे, जसं की पहिला आणि दुसरा सोडला ना मी, जो जीवितेचा जो मधला फोटो आहे ना जीवितेचा, जो बाळाला घेऊन बसला, तो फोटो तुम्हाला, त्या फोटोची पूजा करायची आहे. तुम्ही गुगलवरती गेले ना तर तुम्हाला मिळून जाईल तो फोटो. किंवा आता बाजारात विकायला आणले, मी आजच सकाळी बघितले बाजारामध्ये विकायला आणले. तुम्ही हे करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यांची दरिद्री वगैरे जाऊ शकते, तर आपली का नाही, आपल्या घरातली निगेटिव्हिटी का नाही जाऊ शकत. आणि हे जे आपण देवीची पूजा वगैरे करतो, तुम्ही ओटी भरू शकता किंवा एखादी सवासणी असेल तर ती सवासणीला तुम्ही बोलून तिची ओटी भरू शकता, तिला जेवण वगैरे देऊ शकता. तुम्ही हेही करू शकता. तुमच्या आसपास जर कोणी तुमच्या ओळखीचे असेल तर त्यांना तुम्ही बोलून त्यांची वटी तुम्ही त्यांना जेवण वगैरे सवासणी म्हणून बोलू शकता, हेही करू शकता. तर हे कोण करू शकतं, तर हे कुणीही करू शकतो. जी आई आहे ती कोणीही करू शकतं, कुणी असं नाही की विधवा सवासीन, कुणीही करू शकतं. ह्याला काही हे नाही आहे, कारण मुलं आहेत तुमच्या घरात तर तुम्ही करू शकता. आणि हा व्रतचा हेच आहे हेतू की त्या जे ब्राह्मण आहेत त्यांचं सगळ्या घरातली दरिद्री वगैरे गेलेली, त्या जोडप्यांची त्यांच्या घरात सुख समृद्धी आली. सांगण्याचा हेतू हेच आहे की आपल्या आयुष्यातली जी अशी काही घाण आहेत ती पूर्ण बाजूला निघून जाण्यासाठी हा व्रत करायचा आहे आणि आपल्या आयुष्यातली सुख समृद्धी समाधान येण्यासाठी हा करायचा आहे. तुम्ही कुठूनही घेऊ शकता, लहायामध्येच असतात ते, तुम्ही आणू शकता, ते करू शकता घरामध्ये. तुम्ही घरामध्ये एक सवासीन घालू शकता वटी वगैरे भरून. हे तुम्ही कधी करू शकता, तर तुमचे 5 शुक्रवार झाले तर शेवटच्या शुक्रवारी तुम्ही असं उद्यापन करू शकता. एखादे सवासीन आणू, असं नाही की तुम्ही सवासीन तुमच्या इच्छेने तुम्ही आणू शकता किंवा तुम्ही देवीला खडीसाखर किंवा शिरा वगैरे ठेवू, नैवेद्य हा तुम्ही रोज ठेवू शकता. तुमच्या इच्छेने तुम्हाला जो काही नैवेद्य ठेवायचा तो तुम्ही ठेवू शकता. करून बघा. आपल्याला काही पैसे द्यायचे नाही आहे किंवा आपल्याला काही करायचं नाही. आपण देवीची सेवा करतोय, देवाची सेवा ही सगळ्यात मोठी श्रेष्ठ सेवा आहे. सगळ्यांपेक्षा दान करणं आणि देवीची सेवा करणं. आपण चांगले कर्म करत राहू, आपल्याला चांगली बुद्धी द्यावी, आपल्या मुलांना आपलं आयुष्य लाभो, त्यांच्या सुख समाधान भरभराटी व्हावं, हेच आपली इच्छा असते. प्रत्येक आईवडिलांची हीच इच्छा असते की आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा जास्त प्रगती व्हावं. आपण हेच करत असतो. आता एवढे कष्ट वगैरे करतो, आपण पैसे कमवतो, कष्ट करतो, हे सगळं कशासाठी करतो, आपल्या मुलांसाठीच करतो. पण त्याला जर कोणाचा तरी आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद असणं हेही खूप चांगली गोष्ट आहे. आणि जर आपल्या पाठीमागं देवाचा आशीर्वाद असेल तर आपल्याला कुणाचीही गरज नाही लागत. तो ब्रह्मांड नाही की त्यांचा जर हात आपल्या डोक्यावर असेल, माता लक्ष्मीचा हात असेल, जसं की उद्यापासून आपल्याला जीवितेची पूजा करायची आहे, देवाचा हात असणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. काही लोकांकडे भरपूर पैसा, नाणी, अडका सगळं असतं, पण जे त्यांना सपोर्ट पाहिजे असतं ना, म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्हाला काही गरज नाही, आम्ही ह्या गोष्टी नाही मानत. शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेच्या गोष्टी आपण तिथं आडवं नाही येऊ शकत. पण त्या घरामध्ये तुम्ही जर बघितलं ना, कधीच सुख हा नावाचा प्रकार नसतो. कंटिन्यूली दवाखाने चालू असते, एकाला झालं की एकाला झालं, म्हणजे शुल्लक कारणावरनं त्यांना इतके मोठे इश्यूज क्रिएट होतात की सांगू शकत नाही. म्हणजे कुठल्या थोड्या गोष्टीवरनं एवढे मोठे प्रॉब्लेम चालू होतात की ते थांबायला सुरू होत नाही. तर हे थोडे करूनच आपण आपल्या घरातली दरिद्र बाहेर घालू शकतो. उद्या वैभव लक्ष्मीचे व्रत करा तुम्ही. ज्यांना करायचं त्यांनी करू शकता. मी तुम्हाला त्याची पूजा दाखवल. आणि आता ही मी पूजा दाखवू शकत नाही कारण आमच्या घरामध्ये आणू शकत नाही. फक्त मी जीवितेचा फोटो दाखवेल तुम्हाला कशा पद्धतीने काय तुम्ही फळं ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही कलशही ठेवू शकता, तिथून तेही पूजा करू शकता. पण आघाड्याची जे माळ आहे ते तुम्ही नक्की चढवा. तुम्हाला ते चढवावं लागेल. असं मिळाली तर ठीक आहे, नाही मिळाली तरी चालेल. असं काही नाही की तुम्हाला घेतलीच पाहिजे. तुम्ही ते नक्की करा तुमच्या लाईफमध्ये. आणि हे कुठेही तुम्हाला आघाड्याची फुलं वगैरे तुम्ही फुलाच्या दुकानामध्ये वगैरे गेला किंवा तुम्हाला आसपास तुमच्या शेजारी वगैरे गाड्यावरती वगैरे विकत असतात, तर आत्ता मी तिथंच बघितलं होतं. तुमच्या तिथं असं कोण विकत असेल तर तुम्ही जाऊन बघून घ्या. तुम्ही सेवा नक्की करा. तुम्ही तुमच्या मुलांसाठी करा. उद्या तुम्हाला मुलांना ओवाळायचं आहे. आणि ही जीवितेची पूजा नक्की करा. तुम्हाला खूप फायदा येईल. तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल एवढी मला अपेक्षा आहे. कारण प्रत्येकजण करतो हे आपल्या सुखासाठीच करतो. आणि आपण
हे सुख मागणं हे काही चुकीची गोष्ट नाही आहे. प्रत्येकाला काय हवं असतं, घर, गाडी, जागा, जमीन, बंगला, पैसा, आपल्या मुलांचं शिक्षण व्हावं, आपले निरोगी राहा. सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आपलं शरीर आहे. शरीर जर निरोगी असेल तर आपण काहीही करू शकतो. त्यामुळं जीवित आईला एवढंच प्रार्थना मागा की घरामध्ये सुख समृद्धी आणि कुणालाही दवाखान्याची वेळ येऊ नको देऊ. माझी मुलं सुखी समृद्धी आणि त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण हो, हीच तुम्ही जीवित आईला प्रार्थना करा आणि उद्या ही सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.